आणि एकीकडे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सुद्धा आपल्या पक्षातल्या काही लोकांना बडतर्फ केलेलं आहे बंडखोरी केल्याबद्दल। आणि तिकडे नागपूरमध्ये भाजपनं सुमारे 30 बंडखोरांना पक्षातनं 6 वर्षांसाठी निलंबित करणार असं स्पष्ट केलेलं आहे। भाजपचे नागपूरचे शहराध्यक्ष आणि आमदार सुधाकर कोहड़े यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। भाजपच्या 30 बंडखोरांवरती कारवाई केली जाणार आहे। रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहेत। रजत, काय माहिती मिळते भाजपच्या गोटातनं? ज्ञानदा, नागपूरच्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये भाजपचे अनेक स्थानिक नेते जे आहेत त्यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी मिळवलेली होती। तसंच अनेक जण अपक्ष म्हणून भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरी करून उभे होते। या सर्व जे भाजपचे स्थानिक नेते त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय आता पक्षाने घेतलेला आहे आणि शहर अध्यक्षांनी सांगितलं की यांना सर्वांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित केलं जाणार आहे। साधारणपणे भाजपने जी यादी बनवलेली आहे त्याच्यामध्ये 30 असे उमेदवार आहेत ज्यांच्या विरोधात ही कारवाई होऊ शकते आणि संध्याकाळपर्यंत हे आदेश जे आहेत ते काढले जाणार आहेत। रजत, धन्यवाद या माहितीबद्दल।